आज 14 जानेवारी 2026 आजच्या दिनी नाम विस्तार दिनाचा सोहळा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी समाजाच्या वतीनं केला जातो। ह्या नामविस्तार दिनाच्या आठवणी अत्यंत कडव्या आहेत। सन 1978 मध्ये नामांतराचा ठराव दोन्ही सभागृहामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये एकमताने संमत झाला, परंतु या महाराष्ट्रामध्ये हे जातीयवाद्यांना पटलं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराला या सगळ्या लोकांनी विरोध केला आणि नामांतर ठराव झाल्यानंतर लगेच संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि मराठवाडा बाहेरसुद्धा महाराष्ट्रामध्ये जातीयवादी लोकांनी दंगली पेटवल्या, अनेकांच्या झोपड्या जाळल्या, अनेकांची उभी पिकं जाळली आणि अनेक लोकांना छळ करून मारलं, ज्यामध्ये खुशीराम कांबळे आहेत, जनार्दन मेवाडे आहेत, अनेक लोकांना छळ करून मारण्यात आलं। हा नामांतराचा रक्तरंजित इतिहास आहे। तरीही ह्या सगळ्या जातीयवाद्यांच्या क्रूर कृत्यांना कुठल्याच प्रकारची भीक न घालता आंबेडकरवादी आणि समतावादी लोकांनी हा नामांतराचा लढा सतत 17 वर्ष लढला आणि सन 1994 मध्ये नामांतर होण्याऐवजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतराऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नाम विस्तार केला। त्यामुळे हे खऱ्या अर्थानं नामांतरच झालं नाही, तो नाम विस्तार झाला आणि ह्या नामविस्ताराने केवळ पाटी बदलण्याचं काम नाही केलं, तर या नामविस्ताराने लोकांमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या बाबी रुजवण्याचा प्रयत्न केला। ह्या लढ्याच्या सोबत नामांतरासोबतच BP सिंगांनी चालवलेली जी आरक्षणाची चळवळ आहे ती सुद्धा दलित पॅन्थर, रिपब्लिकन पक्ष आणि तत्कालीन ज्या लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या संघटना होत्या त्या सगळ्या संघटनांनी हे आंदोलन चालवलं। आज ह्या आंदोलनाला जवळपास 47 वर्ष लोटून गेली। 48व्या वर्षामध्ये आपण प्रवेश करत आहोत। लहान जन्माला आलेल्या लोकांना ज्यांची वय 45 आणि 45च्या खाली आहेत त्यांना नामांतराचा लढा हा सुद्धा माहिती नाही। नव्यानं त्यांना नामांतराची चळवळ काय होती, तो कशासाठीचा लढा होता हे सांगण्याची गरज आहे। अनेक इतिहासकारांनी यासाठी नामांतराच्या चळवळीवर प्रचंड लेखन करायला पाहिजे होतं, परंतु अशा प्रकारचं लेखनसुद्धा झालेलं नाही। या निमित्तानं जे आंबेडकरवादी आहेत, जे लेखक आहेत आणि जे समतावादी आहेत, मी नम्र आवाहन करेल अशा लोकांना की नामांतराच्या या लढ्यामध्ये शहीद झालेल्या लोकांची माहिती घ्यावी, उद्ध्वस्त झालेल्या घरांची माहिती घ्यावी, नामांतर लढा कशा तऱ्हेने लढल्या गेला याची माहिती घ्यावी आणि त्याचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी त्यांनी घ्यावी, अशा प्रकारचं नम्र आवाहन आणि विनंती मी या निमित्तानं करतो। आज 47 वर्षानंतरसुद्धा मी या नामविस्तार दिनाची मला स्मरण होतं आहे, ते यासाठी की या नामविस्ताराच्या नामांतराच्या लढ्यामध्ये मी जेलमध्ये गेलो, अनेक पोलिसांच्या लाट्या खाल्ल्या
अनेक बाबी या नामांतर लढ्यामध्ये सहन करायला मिळाल्या, परंतु एक भीमसैनिक म्हणून मला हे सगळं करत असताना मनस्वी आनंद होता की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करू शकलो, समतेसाठी काम करू शकलो, बंधुत्वासाठी काम करू शकलो, न्यायासाठी काम करू शकलो आणि भारतीय संविधानाने सांगितलेल्या अधिकारामध्ये हे मी काम करू शकलो, त्याबद्दल मला धन्यता वाटते. मी आजच्या या नामविस्तार दिनाच्या तमाम महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व आंबेडकरवादी, समतावादी, स्वातंत्र्य जपणाऱ्या लोकांना, संविधान जपणाऱ्या लोकांना मी मानाचा मुजरा करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना